नमस्कार. आम्ही सारे खवळीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसे झाले, काय झालं? अरे इकडे कुठे गेलं? हा कसं झालं, मागच्या महिन्यात माझ्या बायकोचा वर्षातला पहिला वाढदिवस होता. म्हणजे कसं आहे, बायकोने काही असं भक्कम काही मागितलं आणि मग माझ्या छातीत कळ आली की मी असं म्हणतो की वाढदिवस आहे. तर तसा तिचा वाढदिवस होता आणि वाढदिवस म्हटलं की साधारण अपेक्षित असतं की वाढ होणं, नाही का, वाढ होणं असं अपेक्षित असतं. तसं मी तिला बोलून सुद्धा दाखवलं. त्याच्यावर ती म्हणाली की मग आपल्या घरात फक्त तुमचाच वाढदिवस सेलिब्रेट करायला लागेल, दर महिन्याला तुम्ही वाढत असता तब्येतीने. मग मी मूग घेऊन गप्प बसलो. काय अशा वेळी चर्चा करायची नाही. तोंडाला तोंड लागलं, भांड्याला भांडं लागलं ना की संपलं आयुष्य, गप्प बसायचं. तर मुद्दा असा आहे, तर तिचा वाढदिवस होता वर्षातला पहिला. मी आणि माझ्या मुलीने काहीतरी प्लॅन केला, असं सरप्राईज काहीतरी करूया म्हणून मस्तपैकी टकाटक काहीतरी असं तिला घेऊया देऊया, त्या दृष्टीने आम्ही तयारी केली. म्हणजे मी काय केलं, मी असं फर्स्ट क्लासपैकी तिला आवडणारे पदार्थ बनवले बरं का. आणि मुलीने तिला साडी बिडी घेतली. ते कधी संपतच नाही बायकांचं ना, म्हणजे ढीकच्या ढीक जरी लागले तरी साड्यांची हौस संपत नाही. तर मुलीने साडी बिडी घेतली. संध्याकाळी आले, मी मस्तपैकी जेवणावर टेबलावर बसलो फर्स्ट क्लासपैकी. मुलीने असं गिफ्ट दिलं, खुश. मग आम्ही अशी जेवायला सुरुवात केली फर्स्ट क्लास पैकी. एक घास खाल्ला, 2 घास आले, जेवण झालं, तृप्त झाली, म्हणाली फर्स्ट क्लास जेवण झालं चंदना. तिला वाटत होतं मुलीने केलंय जेवण. मग मी हसऱ्या चेहऱ्याने सांगितलं, एक्सक्यूज मी, हॅलो, जेवण मी केलंय बरं का. असं म्हणायची खोटी लगेच चुका काढायला सुरुवात केली. हे असं का व्हावं, नाही का. म्हणजे नवऱ्याने जो स्वयंपाक केलाय तो न आवडण्यासारखं काय आहे त्यात, मग त्यात चुका का काढायच्या, असे अनेक प्रश्न घेऊन मी झोपी गेलो. पण ते प्रश्न माझ्या मनात तसेच राहिले, प्रश्नही मनात तसेच राहिले. आणि हेही आठवलं की आपले नवीन नवीन पदार्थ तुम्हाला दाखवायचे, म्हणून ताबडतोब इथे आलो आणि माझ्या 2 मैत्रिणी इथे मी बोलून घेतलं. मनात ते प्रश्न आणि नवीन रेसिपी, असं एक डबल इंजिन आज आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघींचे मनापासून स्वागत. मला तुमची नावं माहिती आहेत पण खवय्यांना माहित नाहीत आमच्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्योती प्रकाश. ज्योती प्रकाश. आणि तुमचं? सोनाली पाटील. सोनाली पाटील. तुम्ही काय मैत्रिणी बहिणी नाही, मैत्रिणी, घट्ट मैत्रिणी. म्हणजे सगळी गोपी तर तुमची यांना माहिती आहे, तुमची यांना माहिती आहे. समजू शकतो. ओके. तुम्ही राहायला कुठे? मी वाशी नवी मुंबईहून आली. वाशी नवी मुंबई. आणि तू? मी दादरलाच राहते. दादरला. बरं. यजमान काय करतात आपले? माझे मिस्टर सुद्धा फूड बिझनेस मध्येच आहे. तुम्ही जे डेली हे इडली बॅटर जे आणता रेडीमेड, ते आम्ही सप्लाय करतो मॉल्स मध्ये. आयला ओळख करून गेले. मला पत्ता देतो. आमच्याकडे रेग्युलर इडली खातात. अच्छा. म्हणजे मी आहे मराठी पण इडली खाणार माणूस आहे, मी सोडत नाही मी असं. पण हे इडली बॅटर हे तुम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे? हा, मॅन्युफॅक्चर आहे. ओके. कुठे आहे ते? वाशी मध्येच आहे. आम्ही मॉल्सला वगैरे सप्लाय करतो. ऑल ओव्हर मुंबई? नाही, फक्त नवी मुंबई. फक्त नवी मुंबई, वाशी. ओके. आणि तुमचं काय घरी कोण कोण? माझ्या घरी सासू सासरे, माझे हस्बंड, माझे 2 मुलं. बर. हस्बंड काय करतात? जॉब करतात. कुठे? ते सध्या ओव्हरसीजला. आणि मुलं? मुलगा माझा मोठा 6 वर्षाचा मल्हार आणि मुलगी आता 8 महिन्याची आहे, अनन्या. अरे नवीन आहे म्हणजे तुम्हाला आणि तिलाही. आणि तुमची मुलं? मला एकच मुलगी आहे, 11 वर्षाची, जुही. जुही. ओके. 11 वर्षाची. 11 वर्षाची आहे. म्हणजे कितवीत असेल? 5वीत आहे. तिच्या काय आवडी निवडी? तिला नॉन व्हेजिटेरियन खूप आवडतं. बरं. आणि तुम्हाला स्वतःला काय आवडतं? मला सगळंच आवडतं. सगळंच आवडतं. यजमान कधी स्वयंपाकावर घुसलेत का तुमच्या? कधीच नाही. आणि तुमचे तिचं ओव्हरसीजच असतात, पण जेव्हा इथे येतात त्यावेळी? नाही, त्यांना पण खूप शौक आहे आणि तुमच्या एपिसोडला पण ते येऊन गेलेत. हा. ओके. बर. ओके. काय आहे, ओव्हरसीज असणारी माणसं ना, जी बाहेर परदेशात राहतात ना, त्यांना बनवावंच लागतं. जेवणाचे वांदे होतात ना, त्यामुळे मला खात्री आहे, म्हणजे मला आता पटकन रिकलेक्ट होत नाहीये, पण अप्रतिम हाताला चव असणार, नाही? डेफिनेटली. पण ते बनवतात तेव्हा तुम्ही चुका करतात का? कधी नॉट मच. पण आम्ही नाही चुका करत. आम्ही नवरे पण कधी चुका करत नाही बायकोच्या. समजा काही चुकलं तरी मुकाट्याने खातो आम्ही. तुमचे काही करतात का मिस्टर? नेहमीच असतं. म्हणजे चांगलं कधीच सांगत नाही, जे वाईट झालं ते पहिलं. खरं अविश्वासच आहे, पण असू दे. म्हणजे आता तुमच्या यांना भेटायला हरकत नाही. पण घरी अजून कोण कोण आहे? तुम्ही? आम्ही तिघच आहोत. तिघच. राजा राणी आणि तुमचा राजपुत्र, सॉरी राजकन्या.
ओके. आणि तुमच्या घरी सासू सासरे, 2 मुलं आणि तुम्ही. हा. सासू सासरे काय करतात? सासरे रिटायर आहेत आणि सासूबाई हाऊसवाईफ आहेत. बर. ओके. म्हणजे व्यवस्थित सगळं चौकटीतलं सगळं बंदिस्त घर आहे. ओके. मूळच्या कुठल्या तुम्ही? मी पुण्याकडची आहे. पुण्याकडची. आणि तुम्ही मूळच्या? मी दादरचीच. लहानपणापासून दादरचीच? नाही, अंधेरी दादर. अंधेरी दादर. अंधेरी आधीची माहेरची अंधेरी हा, माहेरची. आणि सासरची दादर. दादर. ओके. आणि तुमचा व्यवसाय काय? मी सध्या हाऊसवाईफ आहे, कारण लग्नाआधी मी जॉब करत होती. बरं, कुठे? नंतर मी SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये होती. ओके ओके ओके. आणि कॉलेज कुठलं तुमचं? मी होम सायन्स केलं निर्मला निकेतन मधून, चर्चगेट. बरोबर. अच्छा. आणि शाळा? शाळा अंधेरीलाच. अंधेरीलाच. हा. आणि तुमचं काय? मी कुकिंग क्लासेस चालवते घरी. 7 वर्ष झाली आज. बर. बेकरी तरी कशाच्या चुका करतात? नाही, तुम्ही काहीतरी थापा मारताय. कुकिंग क्लासेस चालवतात म्हणतात आणि यजमान तुमच्या खाण्याच्या चुका करतात. ते बिगेस्ट क्रिटिक्स आहेत घरामध्ये नाही, नाही, it's not की possible. चूक म्हणजे चूक पहिली दाखवतात ते हा. की हे हा पदार्थ चुकलेला आहे म्हणून याच्यात सुधारणा कर हा. असं. म्हणजे एवढ्या चुका होतात? नाही, चुका होत नाही पण त्यांना वाटतं. अच्छा, त्यांना वाटतं. हा हा मुद्दा महत्वाचा आहे. शी इज करेक्ट, ही इज रॉंग. ओके. कुकिंग क्लासेस तुमचे किती वर्षाचे? 7 वर्ष झाली. बर. आणि शाळा कॉलेज सगळं वाशीच? नाही, मी बॉर्न अँड वॉट अप दादर. दादर? हा. मग पुण्याला काय आहे? पुण्याला माझं गाव आहे. अच्छा अच्छा. दादर मध्ये हा, लहानाची मोठी मी शाळा दादरला कुठली मग? झाली. शारदाश्रम. शारदाश्रम. आणि कॉलेज रुपारेल होतं. व्हेरी गुड. आणि कुठली साडी घेतली ती रुपारेलला? आर्ट्स. आर्ट्स, BA. ओके. ठीक आहे. चला, महत्वाच्या गोष्टी सगळ्या कळलेल्या आहेत. आता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत ते म्हणजे खाणं. आता आपण किचन कडे जाऊया. तुम्ही काय बनवून दाखवणार आहात? आज मी रॉयल फिश चॉकलेट्स, इन्स्टंट कोकोनट लड्डूज, ओके. आणखीन ग्रीन पीस पनीर टिक्के. ग्रीन पीस पनीर टिक्के. बरं. आणि तुम्ही? मी मशरूम रोल्स आणि चिकन मिन्स विथ स्पॅगेटी. ओके. त्याच 5-5 गोष्टी आहेत. चला, पहिलं कोण, तुम्ही का तुम्ही? तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल ते. आपलं काय प्रॉब्लेम? बोट धरा, कुठलं करायचं. चला. मीच येते. चला. आता आपल्या किचन मध्ये ज्योती आलेली आहे. आता काय करायचं? पहिली रेसिपी काय आपली? आपण रॉयल फिश चॉकलेट करतो. रॉयल फिश चॉकलेट. ओके. मला एक सांग, ही रेसिपी आहे कोणाची? ऍक्च्युली शोध कोणी लावलाय? नाही, माझ्या फ्रेंडची रेसिपी तिच्याकडनं मी घेतली. ओके. घरी करून बघितले? हा. बस, मग बिंदास बनवूया. ओके. साहित्य सांगते काय काय आहे? आपण त्याच्यासाठी घेतलंय स्ट्रॉबेरी क्रीम वेफर बिस्किट. त्याचं क्रश घेतलंय आपण. ओके. थोडं डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे आपल्याला. किवी क्रश. ओके. बाइंडिंग साठी डार्क चॉकलेट. हे म्हणजे की तुम्हाला डार्क नको असेल तर तुम्ही प्लेन चॉकलेट सुद्धा घेऊ शकता. आणि नंतर हे कॅशनट पावडर आहे, कोसली ग्राइंडेड. मिक्स फ्रूट जॅम, आपलं अंजीर आहे सुके, पिस्ता, आणि हे कलर्ड बॉल्स आहे आपल्याला डेकोरेशनला लागणार. ओके. आणि हे वाटी, ह्या वाटीत आपण त्याच्यात सर्व करणार. हे रॅपिंग चॉकलेट्स नाहीये, हे आपण पेपर कप मध्ये सर्व करणार. हा. ओके. चला, साहित्य बघितलेलं आहे. आता जातोय कृतीकडे. छान लागणार आहे. काय कृती काय मला सांगतेस का जरा? हा. आपण आता हे क्रीम वेफर बिस्किट घेतोय आपण. अच्छा, हे तू दाखवण्यासाठी? अच्छा, हे मी दाखवण्यासाठी ठेवलं की ओके. हे असं मार्केटला अवेलेबल असतं. हे कसं लागतं? खाऊन बघा. त्याचीच वाट बघत होती मी. ओके. त्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट, त्याच्यानंतर कॅशनट पावडर. हे साधारण प्रमाण काय? ऍक्च्युली ह्याला काहीच हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की प्रमाण वगैरे असं नाही. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही जास्त टाकू शकता त्याच्यामध्ये. डिपेंड्स आहे असं की कॅशनट नको असेल तुम्ही आल्मंड पावडर यूज करा. डिपेंड, म्हणजे तुम्हाला जे काय आवडतं ते आवडतं ते. ओके. पिस्ता फ्लेक्स, त्याच्यानंतर अंजीर, त्याच्यानंतर आपण हे मिक्स फ्रूट जॅम आहे. बर. ओके. आता काय? आता आपण किवी क्रश घेऊया. मी थोडक्यात मुलांना जे जे आवडतं ते आपण सगळं घालतो याच्यात. हा, ते सगळं घालतो. ओके. आणि आता हे बाइंड करायला आपण हे चॉकलेट वापरणार आहोत. ओके. हे थोडंसं आपण वितळून घेतलेलं आहे. हा, पण हे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे. ओके. तुम्हाला व्हाईट चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही तेही वापरू शकता ह्याच्याऐवजी. मग ते तुमचे व्हाईट बॉल्स होतील ब्राऊनच्या ऐवजी. करेक्ट. फक्त टाकताना प्रिकॉशन घ्यायचं की आपल्याला फक्त बाइंडिंग करायचं आहे.
आणि जर असं वाटलं की खूप ओलं झालं तर तुम्ही कॅशनट पावडर त्याच्यात आणखीन ऍड करू शकता. घालताना भसाभसा न घालता एक हा, चमचा, दीड चमचा, दोन थोडंसं चमचा थोडंसं आहे, म्हणजे ग्रॅज्युअली ऍड करा. ओके. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आम्ही हे सगळं मिक्स करून घेतो. अख्खे वाट्या सगळ्या इथे काढून ठेवले आहेत. अच्छा, आता हे कलर बॉल्स आहे ना ह्या बाउल मध्ये काढा. मी झालं. काय तुम्हाला इथे गंमत वाटते, पण मला इतकं काम करायला लागतं काही काही वेळी. आता आपण ह्याचे बॉल्स बनवायचे. बर, लाडू करतो तसेच बॉल करायचे. ओके. आणि त्याच्यानंतर हे ह्याच्यात रोल करायचे असे. ही आयडिया सुचली कशी? ऍक्च्युली आपण नेहमी ते रॅपिंगचे चॉकलेट खातो, त्याच्यात फिलिंग्स वगैरे असतात. हे कसं नट्स वगैरे आणि मुलं हल्ली खायला नाही बघत हे, त्यामुळे ही एक वेगळी आयडिया आहे त्याच्यासाठी अशी. मी आता बॉल्स करून देते, तुम्ही त्याच्यामध्ये रोल करा. हो, त्यासाठीच उभा आहे मी इथे. तू फक्त काय नाही आंघोळ घातली तर बघ. जरा प्रेस करा म्हणजे लागेल त्याला. पण हे चॉकलेट खाताना तुम्हाला प्रत्येक वेळेला एक वेगळी टेस्ट डेव्हलप होणार. कारण कुठेतरी खाताना असं वाटणार ह्याच्यात कोकोनट आहे, कुठेतरी असं वाटेल की नाही पिस्ता आहे याच्यामध्ये. ऍक्च्युअल टेस्ट लक्षातच येणार नाही. करेक्ट, बरोबर. कारण आपण व्हरायटी घातली आहे. व्हरायटी घातली आपण. आणि आता हे खायचीच सुरुवात करायची ना. हा, तुम्ही काय गंमत बघताय? कळलं ना आता कसं करायचं ते? लिहून घ्या ना मग साहित्य आणि कृती. रॉयल फीस्ट चॉकलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरीज, क्रीम वेफर बिस्किट्स, डेसिकेटेड कोकोनट, किवी क्रश, डार्क चॉकलेट, काजू पावडर, मिक्स फ्रूट जॅम, अंजीर, बदाम, पिस्ते, गार्निशिंग साठीचे कलर्ड बॉल्स. कृती: एका बाउल मध्ये क्रीम वेफर बिस्किट्सचा चुरा घेऊन त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, काजू पावडर, पिस्त्याचे तुकडे, अंजीर, मिक्स फ्रूट जॅम, किवी क्रश आणि वितळवून घेतलेलं डार्क चॉकलेट घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाचे बॉल्स करून ते कलर्ड बॉल्स मध्ये घोळवून सर्व्ह करावेत.